भक्त समागमे सर्वभावे मग त्याला बंद करा की पुन्हा चेक करा एक ठेवा दोन बंद करा इकडून या लोकांना इकडे पाहिजे या लोक दिसतात आम्हाला तिकडे काय करायचं ते ठीक आम्हाला काय बोललं प्रकाशाचं नियोजन काय भक्त समागमे सर्व भावे हरी भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठवला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ती काही न वागती साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा मूर्ती उदारा सोपान देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी यावर करे संतांच्या यावर करे संतांच्या यावर करे संतांच्या
प्राप्त प्रसंगी आज खरं सांगू का तुम्हाला, पेरणी करून बैल बसून पडतात त्या बारीला आल्या होत्या तर उठून उभं दाखवल्या कुठला तरी काल आहे, कुठलं तरी रात्रीचं कीर्तन आहे. आता खरं तर आज कीर्तन करायची म्हणजे तुझ्या धोती बरं का. आता दिलंय, तारीख दिलेली आहे, तर नाही कसं म्हणावं आता. प्रसंगानुसार बदलता येते आणि लोकांना समाधान होत नाही. भक्कन कीर्तन करत नाही तर काय. आता इथं 6 आहे का, आता तसे तर पुष्कळच आहे. कोणते महाराज नसले तर कोणी उभा टाकायची तयारी आहे. कीर्तन काय सोपं झाले मला, कीर्तन काय अवघड नाही तेवढं काय. आता पटन तर केलं म्हणजे संपन्न काम झालं. त्यांना काही उपासना, त्याची काही नेम, त्याचा काही धर्म, त्याचे काही वैराग्य काही हे फायदे का नाही का. नुसतं सांगितलं तर जमणार बरं का. सांगितलं तर जमत नाही, आचरण करावं लागते. बरं बोले कैसा चाले तुका म्हणे तो अमूल्य. त्याचं मोल करता येत नाही, त्याची किंमत करता येत नाही. ज्यानं जसं बोलतंय तसं आचरण करतंय त्याला किंमत आहे. आमचे दादासाहेब 4092 जे अभंग आहेत आणि इतर जे काही संत महात्म्यांची जे काही वाङ्मय आहेत, पुन्हा दुसरे 4 गाते आहेत, हे सगळे 4 गाते भागवत रामायण सगळं अवलोकन केलेले. तर त्या नियमाप्रमाणे त्यांनी आचरण केलं जीवनामध्ये. दादासाहेब म्हणजे प्रति तुकोबाराचा होता, सगुण साक्षात्कारी पुरुष बरं का. म्हणून आज ह्या ठिकाणी आपण तुमच्या गावात मी महान सत्पुरुष समाधी घेतलेला आहे बरं का. तुमचं भाग्य आहे. ज्या महात्म्याने माझ्या घरी मळ्यामध्ये येऊन केळीमध्ये भागवताचं रामायण करीत होते. 5-5, 10-10 दिवस राहायचे माझ्या घरी. तुम्हाला काय कल्पनेमध्ये घरी राहते होते का न राहत होते. ते गोविंद महाराजाची ओळख तुम्हाला काय, आम्हाला ओळख काय आहे ते बरं का. त्यांच्या संगतीमध्ये बरेच दिवस राहिलो महाराज. अरे त्याला घर सोडलं, तुमचा सत्यानाश होती म्हणून आले तर गावाकडे गेले. काय वैराग्य असेल ते. वैराग्य म्हणजे उगं सोड नव्हतं. उगं बायकोचं भांडण झाले म्हणजे मी बी चालू बघतो बघ तुझं तू बघून घे आणि पुन्हा बरं का पुन्हा एका म्हशीच्या संग येत नाही. ती वैराग्य आहे का. अगं म्हशीन मला गागण शेपूट झालं येणं बोंबलात बसलं काय करते. पाणी देणं कोणी, अन्न देणं कोणी, उगं बायकोला भांडलं तर जमते का. आता काय करावं, घरीच जावं लागतं. मला काम सांगितलं तर ऐकायचं नाही, तिनं काहीतरी म्हणले की कसलं करायचं. मला सांगायचं काय, वैराग्य कशाला म्हणतात. खरं वैराग्य त्या महात्म्याचं महाराज. आणि पुन्हा दवाखान्याला तुम्ही इथून घेऊन गेलो, दवाखान्यातून तिकडले लोक बोलवायला आले, आम्ही घेऊन जातो म्हणून. मला माहिती आहे सगळं. ते पहिले सांगितलं होतं बरं का, अरे ते माझे भाऊ घेऊ जर कोणी घेऊन जायला आले आणि तुम्ही जर माझं प्रेत जर दिलो तर तुमचं सत्यानाश होतं म्हणलं होतं. ऐका कोणी ऐकलेलं नाही. ते शब्द ऐकलेले माणसं आहेत का. हा दिले नाहीत मला. त्या गावाची खरोखर उपकार आहे. आणि त्या महात्म्याने या ठिकाणी समाधी घेतली म्हणजे तुमच्या गावचं पुण्य आहे काहीतरी. साधू गावामध्ये येऊन त्या ठिकाणी स्थायिक राहतात. ज्या संतांची समाधी आहे त्या संत ज्या गावात बरं का. धन्य तोचे ग्राम जेथे हरिचे दास, धन्य तोची वंश भक्ती भाग्य. ज्या गावामध्ये हरिभक्त राहतात ते त्या महात्म्यांचे काय सोहळे होतात महाराज, हमेशा सोहळे होतात. आज त्या भिंगोलीमध्ये सुद्धा आता तर गोविंद महाराजांची पुण्यतिथी. आता अलीकडचे लोक बोलायला का ती गणगोत कुठं आहे ते पता नाही त्याचं काही. आणि इथंच नाही ते प्रमाण मग तुम्हाला तुका म्हणे गाजे वैकुंठी 16 याही भूमंडळा माझी. ते त्यांचे सोहळे कुठं कुठं आहेत, वैकुंठात आहेत. वैकुंठात
आणि इथं तर आहेतच आहेत, पण वैकुंठामध्ये ज्या महात्म्याचे सोहळे आहेत म्हणून ते धन्य धन्य ते संत धन्य आहेत महाराज. या संतांची भेट होणं, या संतांच्या संगतीमध्ये काही काळ राहणं आपल्या भाग्याचा उदय, ती ही जोडी. म्हणून आज आपल्याला या अभंगाचं चिंतन करायचं आहे. सगळ्यांनी मिळून चिंतन करतो आपण, मी एकटाच करणार. मला मी काही काही गोष्टी विचारतो की मध्ये अभंगाची भूमिका काय. अभंग म्हणजे साधा आहे, अभंग पाठ नाही असा माणूसच बी नाही. ही अभंग सगळ्यांना पाठ आहे. रोज पंचपदी म्हणी म्हणणारा अभंग आहे, सगळे अभंग पाठ आहे. तर त्याचा भाव काय ह्या अभंगाचा. तर तुकोबारा म्हणतात, परमात्मा भक्ताच्या समागमामध्ये राहतो असं तुकोबाराचं म्हणणं आहे. भक्त समागमे सर्व भावे, सर्व भावे म्हणजे कायेनं वाचन मनानं भक्ताच्या संगतीत राहतो. का राहतो. त्या भक्ताची संगती त्या भगवंताला प्रिय आहे. भक्ताविन देवा आवडते काही, आवडते काही भक्ताविन देवा, आवडते भक्ताविन देवा आवडते काही. त्रिभुवने भक्ताविन देवा आवडते काही. भक्ता वाचून देवाला दुसरं काही सुद्धा आवडत नाही. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, आवडे वैकुंठ क्षीराचा सागर, आवडे वैकुंठ क्षीराचा सागर. धरोणी अंतर राहिले सागर, धरोणी अंतर राहे दाता, धरोणी अंतर राहे दाता. त्याला काही आवडत नाही दुसरं. बघ, लक्ष्मी डावलवून केली पर्वती. लक्ष्मीला जवळ असलेली लक्ष्मी, पण तिला हाकालून दिलं बाजूला. तुझं म्हणून हे माझ्या भक्ताचं आता काय आहे. दक्षिणा बघतीस का, माहिती आहे का तुला काय. दक्षिणा देण्याकरता भक्त येऊ लागलाय माझा. त्यावेळेस देवाची निवड करायची होती. गावात निवड केल्यानंतर त्याला ग्रामपंचायतला निवड केल्यानंतर त्याला सरपंचाची निवड करावं लागते. तसं काय नाही. तसं देव लोकांनी विचार केला, आता मुख्य देव कोण. कोणी देवाला आपण देव म्हणावं. तर भृगु ऋषीनं सांगितलं, परीक्षा केल्याशिवाय देवाची ते देव होऊ शकत नाही. परीक्षा मी करतो म्हणजे. भृगु ऋषीकडे परीक्षा करण्याकरता दिलं. आणि भृगु ऋषी आता बाकीच्या देवाला काय करतात. 3 देव मुख्य, ब्रह्मा विष्णू आणि महादेव. इंद्रचंद्र महेंद्र यातेची पूजेची, श्रुतीशास्त्री यातेची सविती, महातेंद्र सिद्धमुनी राणी आराधिती निळा म्हणे तो हा जोडाला सांगायची हो. अशी हे 3 देवते आहेत. या 3 देवाचीच परीक्षा करावी लागतात. बाकीचे काय याचं काही मापात नाहीत ते. आता काही आले महादेवजीच्या अंगणामध्ये. पार्वती बरोबर भाषण करीत आहेत. बरं का, हसणं खेळणं चाललेलं आहे. आणि भृगु ऋषी जाऊन तपोळे थांबल्यानंतर महादेव या बी नाही, बसा बी नाही, काय बी नाही. अतिथी दारामध्ये आल्यानंतर ग्रस्ताश्रमी लोकांचा धर्म, या बसा, पाणी पिवा, चहा पिवा, काहीतरी खावा, ग्रस्ताश्रमाचा धर्म आहे. आणि येऊन ते भिकारी व बोंबुलाने हेणत नाही सुरुवातीला. घरातवाची ज्ञानेश्वरी, बाहेर भिकारी बोंब मारे. काय करत ज्ञानेश्वरीला काय मतलब आहे. अरे त्याला बघा अगोदर ते कोण आले अंगणामध्ये, कोण आले ह्याला बघा अगोदर. भृगु ऋषीला राग आला. मला विनोद करीत आहेत पार्वती बरोबर मस्त मध्ये. कळालं म्हणजे तू देव नाही, तेव्हा तुझा देवपणा कळाला मला. काय तुझा देवपणा कळाला. बरं का, माझलाच म्हणले तू. कोण आले अंगणामध्ये, त्याचं काय आदर न करता बायको बरोबर हसत खेळत आहेस.
त्या पा तुला श्राप देऊन जातो ना. काय श्राप दिला त्याने? महादेवाचे जे भक्त आहेत बरं का, महादेवावर जे ठेवलेलं जे नैवेद्य आहे ते नैवेद्य नंदीला द्यावं लागतंय. खाल्लं तर वंश बुडून जाते. शास्त्र आहे. खात नाही ते. कसले महादेवाचे भक्त राहते उगत येऊन ते गोळा करतील पण ते खात नाहीत मराठी. त्या कोणाला देतात ते? नंदीला देतात. तुझी पूजा होत काय? तुझ्या निवेद्य तुझ्या पिंडीवरला निवेद्य व्हायचे आहे. तुला कोणी मानणार नाही. श्राप दिलं. पुढे गेले. पुढे गेल्याबरोबर ब्रह्मदेव महाराज त्याने बी तसंच एक घडूल आला, एक मडूल आला, एक टाकून आला, एक आणलेला, एक करलेला. त्याच्यामध्ये गुंग आहे त्यानं. त्यानं मी काही ओळखीला नाही. ए हे ब्रह्म्या तुम्ही माझं नाहीस म्हणजे कोण नाव माहिती आहे का तुला? अरे साधू अंगणामध्ये आल्यानंतर थोडं काय ते अतिथ्य करावं त्याचं. माझं नाही समजलं तुम्ही. या मृत्यू लोकांमध्ये तुझं मंदिरच होणार नाही. तुझी पूजा कोणी करणार? बघितल्यावर कोणी ब्रह्मदेवाचं मंदिर पण उभं एवढ्या परिसरात असले बरेच लांब गेले असेल ते. काय का पुढे सराप आहे. सराप आहे ते. भरपूर ऋषीचा सराप आहे का? तुला कोणी खात नाही म्हणजे का? आता खरा जे देव होता की नाही सगळ्या जगाचा बाप पितांबर पांघरून झोपलेला होता. झोपलेल्या माणसासंग कळ काढायला बघा. जागा असलेल्या माणसाला काय बी करता येईल. झोपलेल्या माणसाला कस कळ काढा होता? लक्ष्मी जवळ पाय दबीत होती बर का. लक्ष्मी ऐसी जयाची राशी जो हा त्याचे पुंज राशी सर्व भावे त्याशी तुका शरण. लक्ष्मी म्हणजे देवाचे पाय दाबणारी बरं काय. तिला सांगितलं बा तू आता थोडं बाजूला जा. माझा भक्त आलेला आहे. आता दक्षिणा घेऊन येऊलेला आहे म्हणजे त्याने. तर ते दक्षिणा तुला जमणार नाही. तू बाजूला हो आता. काय दक्षिणा दिलं होतं त्याने? अजून पावलाची मुद्रा मी वाहत शेगा सुभद्रा पुल्या दैव समुद्रा जपणे लागी. पांडुरंगाच्या हृदयाच्या ठिकाणी त्या भृगुऋषीची लाट आहे. लाट हृदय श्रीवत्सलांजन हृदय वत्सलांजन हृदय भक्ताचे भगवंतांनी लक्ष्मीला सांगितलं तू बाजूला जाता. आता तू कळ करायला म्हणजे तुला जमत नाही. बाजूला हो. माऊली वर्णन करतात लक्ष्मी डाळून केली मूर्ती. माझ्या भक्ताला माझं हे कौस्तुभ लागत म्हणून कौस्तुभ फेडून घेतला हाती. एवढं भक्ताचा धीर आहे भगवान. भक्ताच्या एवढा अधीन आहे. भक्ताला कोणत्या प्रकारचं संकट पडू देत नाही. कोणत्या प्रकारचा त्रास होऊ देत नाही. म्हणून ते त्याला माहिती होतं की यानं काय करणार आहे. आता इथं जर लात मारला तर हे त्याच्या पायाला दुखापत होईल देव माझ्या भक्ताच्या. म्हणून कौस्तुभ फेडून घेतला हाती. वाक्य स्थळाची वाकती केली चरण हा नंदाचा पाय आला आला की लगेच मारलं. लाच झालं. कशा करता लाच घेतले त्यानं बर का. आई साहेब दररोज आरती करायच्या बर का. आरती करीत असताना
सगळे भक्त किती चतुर्भुज झाले होते ना सगळे, जिकडे आहे तिकडे चतुर्भुज गोविंदू. आता कोणा आपला पती कोण आहे ओळखायला काय मार्ग आहे का? सगळे एकच रूप, रूपे अनंताची अनंत अपार नकळे साचार तुका म्हणे, अनंत रूप आहे त्याचे मार्ग. कुणाला आरती करावं आता, त्याला करावं त्याला करावं त्याला करावं त्याला करावं. म्हणून भगवंताने त्या भृगु ऋषीची लात काय घेतलं म्हणजे ते लात ज्या हृदयाच्या ठिकाणी आहे तो तुझा पती आहे असं आई साहेबाला खून दाखविलं त्यानं. हे सगळे नवत म्हणले, हे सगळे चतुर्भुज आहेत बरं का. भक्त आहे ते चतुर्भुज झालेले खरं, पण मी कोणा माहिती का, हे पावलाची मुद्रा ज्या हृदयाच्या ठिकाणी आहे ते मी आहे. तसं आई साहेबांनी ओळखून आरती करायला सुरुवात केली. म्हणून भक्त जीवाहूने आवडे या देवा. भक्त का आवडले जीवापेक्षा जास्त, तर ते भक्त, त्या भक्ता वाचून त्याला काही आवडत नाही दुसरं भारत. क्षरक्षमच आवडत नाही, कोणी आवडत नाही, काही आवडत नाही, काही आवडत नाही. भक्ताच्या समागमामध्ये राहून काय करतो, सर्व काम करी तो काय करतो, काम करतो. कोणते काम करतो, काही करतो, त्याला जे वाटेल ते करतो. एकदा पंढरपूर क्षेत्रामध्ये आपले महात्मे भगवंताला दररोज दही पाहिजे होते, दही पाजवायचे. येऊन देव दही पित होता. येऊन कोणता भक्त होता तो, हिनकट जातीचा. हा कोण, चोखा मेळा. ते दररोज देव घरी यायचे आणि ते दही खायचं, निघून जायचं. चोखा मिळ्याने पाजिले दही, पडू दिले नाही उडे त्याचे. दयाचे चरित्र ऐकावे सादर, करीतो नमस्कार संत जना. तयाची ते कांता तयाच सारिकी, भावार्थ नेटकी आवडीचे. साधन द्वादशी आली की काळी, उठून प्राप्त काळी काय बोले. उठी उठी कांते स्वयंपाक करी, पांडुरंग मागपा. आता पारण सोडण्याकरता आपल्या घराला येतात म्हणजे तू फूट वर लवकर आणि लवकर स्वयंपाक कर. प्रकार काय झाला सांगू तुम्हाला. तो एका ब्राह्मणी ऐकली मात, त्याने दिवानात सांगितले, माझलाय म्हणले महारे माझलाय. देव आता पारण्याला येते म्हणाले, आम्हाला बघून मला नाही म्हणजे देव पारण स्वराले. त्याने दिवानात सांगितले, दिवानाने दूध पाठविले वरी, चोखा मेळ्याशी धरून आणा. धुती जाऊन धरून आणले. म्हणे काय झाले चोखा मेळा, तर का चोखो बरा रडायला सुरुवात केली. मारत रडतो हा कार्य सगळीशी पुसते. तो म्हणे व्रतांचा ऐसा झाला, विठोबाशी दही पाजित असता का हो माझ्या हाता सोडिले. तर का त्यावेळेस तरी काय केले, म्हणते महाराणे देवाबाट विला, म्हणते महाराने देव पाठविला, शिवे महारा याला बैल जुंपा आणा. अंडल गोरे आणले महाराज. त्या गोऱ्याच्या मानावर शिवळ टाकला आणि चोखो बारायला त्या पायाला बांधले असं आणि गुरपाट्यात खाली मुंडक आणि वरी पाय असून मारिती बैलाचे पाठी. मारिता ही पुटी थोर झाली
वाटलं तशा प्रकारचा प्रयत्न करून बघितलं, पण ते बैल पुढे जात नाहीत. का जात नाहीत? तर का धरोनी शिवळ विठू पांडुरंगाने आपल्या भक्ताला हे मारण्याची तयारी आहे यांची म्हणून ते शिवळ धरून उभा केल्यावर बैल कुठे जातात? पुढे येतात. त्याच्या पुढे जातात का बैल? त्यांच्या पत्नीला समजलं, महाराज ए जा काढ काढ हात काढ, मोरदे की चौक्याची रणकी होऊ दे एक बार, तर तुझ्या मनाला आलेलं बरं होईल एक बार. काय जेविले खाविले त्याचा हा उपकरण, दुबळीचा भरतार मारू पाहिजे. आजपर्यंत तुला खाऊ घातलं, पिऊ घातलं, वाटल ते तुझी सेवा केली, आणि आज मात्र उतराई झालाशी ओढावया. ओढायला उतराई झालंस काय? उभा टाकलाय. गाडी हात आता जाय पत्या पोचण्या, जाय पोट पोचण्या इथून या. चोकोबारानं म्हणले, काय म्हणलं काय म्हणलेस ते? माझा पांडुरंग हे जगाचा पोषणे आणि त्याला पोषलं म्हणतेस काय? जन लोक म्हणती कोणा बोलतीस? लोक म्हणते कुणाला बोलती बाई? मारलेले बैलाला पण बैल पुढे पाऊल चला चिवळ धरलेला आहे, हिने बोलते कोणाला? त्यावेळेस तिला विचारले, जनलोक बोलतील कोणा बोलतीस? जनलोक पुषे कोणा बोलतीस? तो म्हणे तुम्हाला काय दिसे? तुम्हाला दिसणं गेले का काही? पितांबर धारी घनश्याम मूर्तीन पार रखमाईचा पती पांडुरंग. हा पांडुरंग 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 धरलाय म्हणजे ते शिवळ धरून पांडुरंग उभा टाकलेला आहे. त्यावेळेस अनंत ब्रह्मांडे जयाची उदरी, त्याने चौकरी धरलेले चतुर्भुज झालाय आणि पुढे धरलाय म्हणजे शिवळ. आणि तुम्हाला कसे दिसत नाही? सगळ्याला दर्शन, सगळ्याला दर्शन दिले त्या ठिकाणी. समस्ताशी तेव्हा दिले दर्शन, समताची तेव्हा दिले दर्शन, समताची तेव्हा दिले दर्शन, दिले समाधान नामामध्ये, दिले समाधान नामामध्ये. एवढे लोक त्या ठिकाणी जमलेले होते का नाही? त्या ऑफिस मध्ये गावाचं गाव जमलं महाराज त्या पंढरी क्षेत्रामध्ये. चोकोबाराला मारलेले म्हणून, पण भगवंताने त्याचं रक्षण केलं आणि सगळ्याला चतुर्भुज परमात्मा होऊन सगळ्याला दर्शन दिलं आणि सगळ्याचं समाधान केलं. हे कुणाच्या संगतीनं? भक्ताच्या संगतीनं. भक्ताला कोणत्याही प्रकारचं संकट पडू देत. भक्ताशी संकट पडवण्याची देव घाली तशी धाव त्याच्या काला. भक्ताला कोणत्याच प्रकारचं संकट तो परमात्मा पडू देत नाही, म्हणून भक्ताच्या समागमामध्ये अखंड राहतो. अखंड भक्त समागमे सर्व भावे, भक्ताच्या समागम पुष्कळ प्रमाण देते. समागमाच्या धरीला त्याचा धरीला अनंत. कोणाचा समागम धरला तो? जी चित्त वित्ते समर्पिले. चित्त समर्पण केलेलं आहे, वित्त समर्पण केलेलं आहे, देह समर्पण केलेलं आहे. देह समर्पिले देवा, फार काहीच न घ्यावा, होईला घावा तुका म्हणे आनंद. अशा प्रकारचे जे महात्मे सर्वस्व भगवंताला जे अर्पण केलेले आहे, त्या भक्ताच्या समागमामध्ये देव राहतो. अशी तयारी पाहिजे बघ. तुकोबाराला प्रश्न केले, महाराज भक्ताच्या समागमामध्ये कस काय राहतो? भक्ताच्या समागमामध्ये कस काय राहतो? दुसरीकडे नाही का? दुसरीकडे आहे का नाही? तुकोबाराने म्हणले दुसरीकडे बी आहे. नाही असं नाही, दुसरीकडे बी आहे. विठ्ठल जळी स्थळी
रिका ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल नाही असं ठिकाण नाही. मग तुम्ही भक्ताच्या समागमामध्येच कसं काय म्हणता? कोणतं तर निर्णय द्या. एक सांगा तुम्ही भक्ताच्या समागमामध्ये तर आहे म्हणा, नाहीतर जगामध्ये बी आपण तर आहे म्हणा. व्यापक हा विश्वंभरून चराचर, ज्याच्यापासून चराचर हा व्यापक व्यापन आहे. कोणतं तरी एक सांगा तुम्ही. गोवारे बोले आमचं ते म्हणणं तेच आहे की हो, तुम्ही जे म्हणता ते आमचं म्हणणं तेच आहे. विठ्ठल विस्तारीला जणी सप्त ही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. सप्त पाताळे मध्ये भरून उरलेला आहे तो. तसं नाही महाराज. भक्ताच्या समागमामध्ये आहे म्हणतात तुम्हीच, आणि जगामध्ये व्यापून आहे म्हणतात तुम्ही. शास्त्र काय म्हणते, वेद काय म्हणते, पुराण काय म्हणते? शास्त्र पुराणाला अनुसरूनच काही बोलावं लागेल का नाही? वेद काय सांगते? वेद अनंत बोलीला अर्थ इतिहास विश्वी विश्वंभर बोले वेदांताचे. विश्वामध्ये विश्वंभर भरून उरलेलं आहे. वेद सांगते असं. आम्ही कुठे नाही म्हणालो? मग बाबा म्हणजे आम्ही कुठे नाही म्हणालो? विश्व विश्वंभर बोले वेदांताचे सार. जगी जगदीशे शास्त्र उदिती सावकाशे. शास्त्र काय सांगते? जगामध्ये विश्वंभर आहे, जगदीश आहे तो, जगामध्ये व्यापून आहे तो. देव नटला दान परी, देव नटला दान परी, देव नटला दान परी, देव आम्ही तेच सांगितलं, दाजी तेच म्हणाले. चराचरात्म्याच्या ठिकाणी वरले भरून उरलेलं आहे, पण भक्ताच्या समागमामध्ये का म्हणता याचं उत्तर द्या. काय विश्वात परमात्मा आहे, बरोबर आहे. वेद सांगते, पुराण सांगते, शास्त्र सांगते. सूर्य एक आहेत का अनेक आहेत? बोला, परत उत्तर देत जावा. का हजार? एकच आहे. घटी अलिप्त असे रवी, अग्नी काष्टा माझी जीवी, तैसा नारायण जीवी, जीवी साक्षी वर्तने. गाडग्यामध्ये सूर्य आहे का त्याचं प्रतिबिंब आहे? पहिल्याच्या काळामध्ये आपले माणसं फार येडे होते महाराज. नाही येडे ते नांगर हातलोय, आता बायको भाकर घेऊन येणार आहे, अशा संधीमध्ये लगेच थोडं आऊत उभा केले दम खावा म्हणून, आणि त्या गाडग्याला पाणी प्यायला आले 12च्या टाइमला. आल्याबरोबर ते गाडग्यात बघितल्या बरोबर काय भाग्य फुललं म्हणला माझा. दुपाट्या टाकला त्याच्यावर, गोंडाळून दोषावर ठेवून पहिलं सोडलं, त्याला पाणी पाहिजे वैरण टाकलं, ते गाडगं दोषावर घेऊन घराकडे. आणि हे बाई इकडे काही माझ्या घराचा निघाला काय सापडलं काम गाडगं दोषावर काय काय नागराच्या फाळीमध्ये काही सापडलं का काय नाही की म्हणजे बर का. ज्या बाईच्या नवऱ्याची मिजाज तिसतीलाच माहिती होती. थोडा जास्त बोललो कुठं
आता जास्त बोललं तर कोरड्याला मार खावं लागते. तर त्याला घरी काय 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 आणलं पाहिजे. काय नाही म्हणजे कोणाला बोलायचं नाही कोणाला सांगायचं नाही. आता दिवा लावायची आणि बत्ती लावायची काही गरजच नाही. सूर्याचं पिलू घेऊन आणला. तिनं म्हटली हे पिल्लू माझं गाडी ते म्हणले. आता दुसरं काही नाही. पिल्लू कशाच आहे. प्रतिबिंब आहे त्याच. सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. काय सर्वा घटी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. अरे सूर्य एकच आहे पण हजार गाडग्यात दिसतो. सूर्य एकच आहे. काढ म्हणले कुलप. ठेव मध्ये लावून लाव कुलप आणि बस इथं म्हणजे तू येऊ नका शेतात. मी इथं खातो आता. तिथं म्हणली आता माझी येळ आली संध्याकाळ. कुठं हलायचं नाही. कोणाला दाखी शिल्पी खिचेल खबरदार म्हणलाय. गेलं शेताकडं. संध्याकाळ आलं. काढ बरं कुलप. तिची आई दिली काढा तुम्हीच म्हणून. काढलं ते गाडग बाहेर आणला वरलं दुपाट काढला. दुपाट अरे दुपाट जेव्हा झाकला सवच गेले त्यानं. आता कुठला जे आईला म्हणला कोणाला दाखवून दिली पोड आगाऊपणा केलीस म्हणलं जेव्हा मारायला सुरुवात केलं कोरडा होता हातात. शेजारचे माणसं म्हणजे बापराव नाही बापराव. अरे काय झालं काय झालं कशाचं काय झालं भले माणसं हो. जन्माची जरी ती गेलती माझी काय सांगा तुम्हाला. आता हे मिळतं आता. अरे काय म्हणले सूर्याचं पिल्लू म्हणले ह्याला सूर्याची पिल्ले देवा म्हणले आपण. मारू नकोस. तुझे एक गेले की नाही उद्या 25 देतो थोडा. 25 घे आमच्याकडून पण बाईला मारायचं नाही सोड. पण आता त्या 25तून तुला जेवढे घेऊन गेल तर घेतलास तर घेतला हरकत नाही. एक तर आम्हाला वापस द्यावा लागेल बरं का. काय बोलला त्या बाईला सांगितलं बाई काही करू नको. बरोबर गाडगे भरून घेऊन म्हणजे सगळे असे अंगणामध्ये सगळे. अरे आज अवताला जायचं नाही म्हणजे तू येणार आहे पिल्लू पाणी प्यायला तुझ्या घराला. काही जायला बोललो. बरोबर 12चा टाइम झाल्या बरोबर ते प्रतिबिंब त्या गाडग्यामध्ये पडलं. इकडे चला झाकेला काही खरं आले की हो. त्याला झाकला 5-25 गाडगे झाकला. आणि नंतर त्यानं सांगितलं आता याच्यातले तुझे किती झाले. एवढे झाले मग आम्हाला 1-2 दे की. आम्हाला 1-2 द्यावा लागेल ना. घ्या की कोण नको म्हणाले म्हणलं. मग ते काढल्यावर काय हेच कोरडा घेतला आणि पडायला सुरू मूर्ख. कुठे सूर्याचं पिलं पाणी प्यायचं बरे. अरे प्रतिबिंब आहे ते. तसा सूर्य एक आहे पण हजार गाडग्यामध्ये जसा दिसतो तसा देव एकच आहे. घटी लिप्त असे रवी अग्नी काष्टा माझी देवी तैसा नारायण जीवी साक्ष वर्तने. तशा प्रकारे परमात्मा एक आहे. अनेक रूपानं नटलेला आहे. मला अनेक रूपानं आहे. एक रूपानं नाही तो अनेक रूपानं नटलेला आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात भक्त समागमे सर्व भाव हरी. भक्ताच्या समागमामध्ये असतो. भक्ताच्या समागमामध्ये तुम्ही म्हणता महाराज आणि दोन्ही कसं बोलायला हो तुम्ही. कोणतं ते एक सांगा ना तुम्ही. सांगितले तुकोबारा म्हणजे पहा सांगू का तुम्हाला. ह्या लाकडामध्ये इष्टो आहे का. आहे का नाही. लाकडात इष्टो असते का नाही. कोणी बोलला गेला. मग बिडी पेटवा. बिडी पेटते का. मग लाकडात इष्टो आहे का. लाकडात इष्टो आहे पण बिडी पेटत नाही. त्याला काय करावं लागते. त्या लाकडाचं घर्षण करावं लागते. त्यावेळेस त्याच्यातून अग्नी प्रज्वलित होते आणि पुन्हा बिडी पेटते. लाकडात इष्टो आहे का. आहे पण तुमच्या काय कामाचा. सांगा जगातला देव तुमच्या काय कामाचा आहे. काही कामाचं नाही. भक्ताच्या समागमामध्ये राहतो तो देव कामाचा आहे. जगामध्ये बी आहे आणि
भक्ताच्या समागमामध्ये आहे असं नका रे. महाराज एकच सांगा रे, पुन्हा 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 किती सांगू नका म्हणजे तू महाराज म्हणजे सांगू तुम्हाला तुमचे बी बरोबर आहे माझंही बरोबर आहे. दोघांचं बरोबर कसं आहे ते? कोणतं ते जगात आहे म्हणा नाही तर संताकडे भक्ताकडे काय होणार नाही तरी काय कोणतं ते एक करा, दोन दोन करू नका. त्यावेळेस तुकोबारायण म्हणले तुमचंही म्हणणं बरोबर आहे ना आमचंही म्हणणं बरोबर आहे. चला दोघांचं म्हणणं कसं बरोबर आहे ते बोल सांगा तुम्हाला. नाथ महाराजाला साक्षात्कार झाला, रामायण लिहिण्याकरता परवानगी मिळाली त्यांना आणि राम मागे पाठीमागे उभा टाकून रामायण सांगायला सुरुवात केली. नाथ महाराज लिहू लागले. तर का बालकाम झालं अरण्यकंठ सगळं झालं. सांगत 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 सुंदर कांड लागलं. त्या सुंदर कांडामध्ये वर्णन चाललं होतं. सगळे जाई मोगरा शेवंती कर्दळी अनेक प्रकारचे जे काही फुलं आहेत हे फुलं त्या अशोकवनामध्ये पांढरे आहेत. राम सांगतात नाथ महाराज लिहितात. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जिथं रामायण चालले तिथं मारुती साक्षात असतो. म्हणून मारुतीचा एक पाठ टाकलेला असते. पूजा अगोदर मारुतीची करायला पाहिजे. अगोदर येते नंतर जाते त्यानं, कुणाला दिसत नाही. मजेशीर महाराज रामायण नाथ महाराज घेऊन मोठा आनंद वाटला. घोड्या मारला होता मारुतीर आहे, पण हे शब्द ऐकायला बरोबर पुष्कळ खवळ येतात. आता चुकलं आहे ना, आता काय हो प्रकट झालं. थांबा, मारुती प्रकट झाले. नाथ महाराज म्हणजे काय महाराज काय झाले? लाल गेली वा लाल पांढरे काय डोलेले. नाथ महाराज म्हणजे आता रामाचा ऐकू का त्याचा ऐकू? नाथ महाराजांनी म्हणले नाही नाही हो तुमचंही बरोबर आहे आमचंही बरोबर आहे. दोघांचं बरोबर कसं राहते? त्याला लगेच उचललं महाराज मारुतीरायानं नाथ महाराजला उचललं आणि त्या अशोकवनामध्ये घेऊन गेलं आणि त्या ठिकाणी जाऊन पाहायला सुरुवात केली. तर सगळे जेवढे काही जातीचे फुलं होते तेवढे फुलं सगळे पांढरेच होते, लाल एक बी नव्हतं. मारुतीराय म्हणलं काय बदलले का म्हणलं. त्यावेळेस लाल होते आताच कस काय पांढरी झाली म्हणावं. लगेच नाथ महाराजांचा हात धरला. हे पहा तुम्ही तिथं सांगायचं होतं माझं खरं आहे म्हणून, तुमचे खरं आहे माझं खरं कसं काय म्हणलो. नाथ महाराजांनी सांगितलं सांगू का तुम्हाला. लंकेला दहन केलो, रागारोध झालेले डोळ्यामध्ये सगळे रक्त उतरलं होतं तुमच्या आणि ते पाहिलेली जे काही फुलं आहेत पांढरे ते सगळे लाल दिसत होते तुम्हाला. म्हणून त्यावेळेस तुम्हाला लाल दिसले. लाल नाहीच महाराज पांढरेच आहेत. कसं तुकोबारायण म्हणतात भक्ताच्या समागमामधला खरं आहे का जगातला खरं आहे? भक्ताच्या समागमामध्ये राहिलेला देव खरा आहे. काय करतो भक्ताच्या समागमामध्ये करतो काय? सर्व काम करे ना सांगता सर्व
जाऊन सर्व काम करी न सांगता ब्रह्मांड नाईक परमात्मा भक्ताच्या घरी न सांगता काम करतो. कोण्या भक्ताच्या घरी करतो? तर का जे भक्त सर्वस्व भगवंताला अर्पण केलेले आहेत अशा भक्ताच्या घरी तो सर्वस्व काम करतो महाराज. कोणाशी भक्त किती भक्ताची नामावली लागून गेलेली महाराज. हे भक्त नाहीत. 42-43 संतांची आपल्याकडे मालिका आहे. म्हणून त्यातला एक संत थोडक्या करता तुम्हाला भावार्थाच्या आनंद पहिले अगोदर थोडं सूचित करून जातं तुम्हाला. त्या भक्ताच्या संगातीमध्ये राहून काय केलं म्हणजे त्याचं काम केलं. काय काम केलं? धनाजी जात्याचे शेत भरलेली हुंडी नरसिंह मेत्याची धनाजीचा त्याची शीतफेरी. नरसिंह मेहता म्हणून जुन्या गडावर महान संत होऊन गेले. पंढरीची वारी करायची नेमानं होती वाचवायची. वैराग्यशील असा महात्मा. त्या जुनागडमध्ये लोक काय संताची अहोरात्र निंदा करतात. मला खरे साधू कळण्याकरता फार मोठं पुण्यही लागते बरं का. त्या गावामध्ये त्यांचं कमी गाठ होते लोक. तिथून एक यात्रेकरी चाललेले होते द्वारकेला. त्या काळामध्ये काय गाडी मोटरचं काही सोय नव्हती. दरमजल करीत पायी कुठतरी राहायचं कुठतरी खायचं असं झालेले होते. पण त्यांच्याकडे होते 360 रुपये. त्या काळातले 360 बरं का. जपातले होते सगळे मिळून ते 360 रुपये. आता पुन्हा
ही सावकार कोणी पाहिजे ना, त्या द्वारकेमध्ये ज्याचं दुकान आहे त्या सावकारापाशी आपण जर हे पैसे भरलो तर आपल्याला तिथे मिळतील पैसे, हुंडी भरावं लागतील. असा हुंडीचा नियम होता बरं पहिले. आता मोबाईलवर टाकले की कुठेही वेळ लागते असंच म्हणायचं. चालले होते कोण हे सावकार असेल का कोणी, काय नाही, आपलं आपण मनात चालले होते. ते कुठं लोक तिथं ऐकले. हो महाराज थांबा थांबा, कुठले तुम्ही? आमच्या होत आम्ही हो. कधी म्हणला तो आता कधी सावकार आहे का, सावकार आहे का? हा ते तुमच्या गावामध्ये कधी सावकार आहे का? त्याचं दुकान तिथं द्वारकेमध्ये पाहिजे. अहो कशाचं काय, द्वारकेमध्ये दुकानं लागून गेल्यात म्हणले त्याची. आमच्या गावचा सावकार आहे, त्याचं नाव काय बर का, नरसिंह मेहता, हे सावकार आहे. पण तुम्हाला सावकार असं वाटणार नाही का? घरी गेल्यानंतर घर छप्पर आहे, घर चंद्रमौळी बर का. म्हणजे दिवे लावायची काही गरज नाही, आपला आपण चंद्राचा प्रकाश, सूर्याचा प्रकाश घरामध्ये पडतो. आणि त्याच्या अंगणामध्ये वृंदावन जर पाहिलं तर महाराज, झळझळीत भिंती वृंदावने तुळशीची, ही वारकऱ्याचं घर म्हणून समजावं. काय झाली सकळ निश्चिंती, भांडवल शेण माती, झळझळीत भिंती वृंदावने तुळशीची. सारून फिरून सगळं पद्धतशीर सगळा समर्जन केलेलं आहे, चुना मारलेला आहे, रांगोळ्या टाकलेल्या आहे. असं वृंदावन त्या वारकऱ्याच्या घरी होतं. इकड्या त्या बाबाचं छप्पर गेले, छप्पर. तुम्हाला सावकार नाही म्हणतील ते दे, पाय धरा तर सोडूच नका त्याचे. ठीक आहे, गेले जाऊन दर्शन घेतले. कुठले माऊली? लांबच्या होता मी महाराज. जेवण खावण बरं का, काय आपल्या घरी जे होतं ते बरं का, आंबील डोपा जे काय असेल ते वारकऱ्याला जेव वाटलं. आणि रात्रीच ठेवून घेतलं, भजन भजन झालं. आणि त्यांनी सांगितले महाराज आमच्यापाशी एवढे पैसे आहेत, तुम्ही थोडी हुंडी भरता का? एवढी हुंडी? मी का सावकार हो का बाबा? तुम्ही सावकार हा पण नाही म्हणता म्हणून तुम्ही मला सांगितले तुमच्या गावातल्या लोकांनी पाय धरायचं सोड नको, म्हणजे पाय धरायचं म्हणजे सोडूच नको. सांगा काय करावं? का म्हणे त्या भार घातल्या उपेक्षेना दया, त्याच्यावर भार घातले. बघ देवा म्हणले आता तुझं तूच बघून घे म्हणले, काय करायचे ते. हा ना बाबा तुमचे पैसे किती आहेत त्या ना. 360 मोजून घेतले आणि लगेच ब्राह्मणाला बोलिले आणि त्याच्या समोरच वाटून टाकून दिले. बाहेर पडायले भरले की मुंडे पैसे पैसे महाराज घेतले आणि वाटून टाकून दिले. आता जावा, तुम्हाला पैसे मिळाले, आता जाऊ. तिथे गेले, मंदिराच्या भोवताली फिरले. फक्त तिथं पाटील रणछोड दी एवढं मंदिरावर नाव लिहिलेलं होतं. आणि रणछोड की जे शेवे मी दासानुदास असं लिहून लिहून ते पत्र लिहिलेलं होतं. नरसिंह मेहता कोणी नाही, काय करावं आता? उपास मारवायची बारी आली. घरला कसं जावं आता? काही करू नये म्हणले. आता आपण काही करू नये, पण हे कडनं जाऊत म्हणले गंगेच्या कडनं. आणि एक दगड बांधून घेऊ होतं आणि गंगेमध्येच उडी मारत म्हणले. आता दुसरं काही पर्याय नाही. आता गेले महाराज लांब मोरे, एक दगड बांधले होते. आता उडी टाकणार, लगेच रथात बसून, हो आमच्या आमच्या नावाची माणसं कोणी आहात का? तुमची हुंडी आमच्याकडे आलेली आहे, सारखं वाट पाहतो, तुम्ही कुठे गेलो हो, कोणी आहोत का हो? अरे सोडा हुंडी सोडा म्हणजे आलं म्हणले. अरे आमचं नाव घेऊन आले तर असं आलं म्हणले. कोणत्या दुकानदार पटापट धोंडे टाकून दिले. आम्हीच हो म्हणजे. घ्या बार, किती हुडकून आला म्हणजे तुम्हाला गावामध्ये, किती एवढं मोठ्या दुकानात तुम्हाला कसं सापडलं नाही? घ्या तुमचे पैसे. भरेली हुंडी नरसिंह मेहत्याची, धनाजी जाट्याचे शेत पेरी
धनाजी जाती होता एक जाती एक जात आहे. आता धनाजी चाट्याचे म्हणतात लोक. धनाजी चाटे नाही बरं का, धनाजी जाती आहे जाती. एक जात आहे ते जात्याची म्हणे कपडे किनारी जात. एके दिवशी संत मंडळी रात्रीच्या समयाला आली. 10-11चा टाइम आहे. आमची सोय कुठे होईल म्हणजे कुठे होते वारकऱ्याचंच घर दाखवतात. त्याला किती बी श्रीमंत राहू दे. त्या घरी होते बा तुमची सोय सगळी. याच्या घरी काहीच नाही. अरे महाराज आनंद झाला त्यांना. पत्नी धर्मतयाशी घडे रे दादा, ज्याचे स्वाधीन भाग कर्मतयाशी जोडे रे भीत नाही लाज. ज्याची बायको ज्याच्या हातात असेल तर त्याला धर्म घडते, नाही तर त्याचं कर्म फुटलं. कोण आणलं हे उगीच्या काम आहे ते सोयना धायरा तोंड वेळे करून गेला जा तिकडे. नाही संपलं कामच झालं. असली बाई असेल तर काय करावं का सांगा. पण ती बाई तशी नव्हती महाराज. वारकऱ्याची सेवाधारी होती. उठले लगे आतमध्ये बोलून घेतले मालकाला. महाराज आता हे गहू पेरण्याकरता ठेवलेवर हेच आहेत. आता ह्याच्याशिवाय दुसरं काही नाही घरामध्ये. महाराजांनी सांगितलं भरीड पुढचा हरी पुढे काय होईल ते होईल. भरीड बीज दळून या केली आराधना. केली आराधना लागे नारायणा पेरणे ते. घर भरलेले गहू आणि त्या वारकऱ्यांना प्रतिष्ठ जेव वाचलं महाराज. पोटभर जेवले, रात्री झोपले, पहाटे काकडा केले आणि आपल्या आपली निघून गेले. काही दिवसाला पेरणी आली ना. आता पेरायचं गहू भरलेलं होतं. पेरणी आली. बाप म्हणला धना अरे लोक पेरायचं बेटा तू कोणती घरीच बसला पेरणंच काय पेरतो की भाऊ. मग काय कधी पेरणार आहेस. आता जातो तुम्ही बघा की मी जातो की नाही. आता ते पण डोक्यावर घेतलं, यटन घेतला खांद्यावर, बैल हाकेत निघाला बापांमध्ये इकडे इकडे. अरे बी कसं चालत बी बी पहिल्या दिनून ठेवला म्हणले. आता बियाची काही गरज नाही, पहिले लिहून ठेवला मी. तुम्हाला काय करायचं मी पेरून येतो म्हणून बघा. गेले जाता जाता बैल थांबिले आणि कुपावर लांबाचे लांब कडू दुधगे पडले होते. पायलीवर त्याचं बी केलं तयार आणि शेतामध्ये पेरायला सुरुवात केली. कोणी आता राहते येते ते नाही. कुंभार म्हणा, वारी म्हणा, काय पेरलं महाराज भाऊ. आम्हाला काही या की घेऊन जा. हे घेते घ्यायची वस्तू आहे ना. महाराज पागल झाले म्हणजे आम्हाला भाऊ म्हणते काय भानगड आहे बोय. गेले गावात प्रगट केले त्यांनी. महाराज आपले चिरंजीव काय पेरलेत का शेतात माहिती आहे की तुम्हाला. गहू पेरा गेले रे बाबा. गहू कशाचं कडू दुधगे पेरले शेत सगळे. आले पेरणी करून घरी बैल बांधले. धना झालं बाबा पेरलास. पेरलो बाबा. काय पेरलास. गहू पेरलो. काही लोक काही कडू दुधगे पेरले म्हणलं काय. मोड उठल्यावर बक्षावर म्हणलं. सध्या काही लोक राहतात बाबा. मोड उठल्यावर बक्षावर काही शेतकरी असे इमानदार राहतात महाराज. काही खाऊ ते पेरून शेताकडे जाईना. ते शेत काळं पडलंय का मोड उठलंय का न उठलंय याला कोणती म्हणतात.
अरे कुणब्यानं शेत पेरल्यानंतर 4-5 दिवसाला जाऊन शेत बघावं लागते मोड उठले किंवा नाही. आता ह्याला पक्कच खात्री होती की मोड उठले म्हणून. बघा बाप जाऊन बघितले कपाळ बोलून त्याला. अरे खरं लोक म्हणल्यावरच केलं हे सगळं शेत सगळं दुधग्याचीच मोड उठले. बाबा तुम्ही निवांत बसा, तुम्हाला काय करायचं ना तुम्ही बसा. गहू पेरला मी, आता उठलंय काय ते मला माहिती नाही, पण पेरलो काय गहू पेरलेला आहे. आता ते वारक फिरक ह्याची हजामत बंद गेली किंवा काय घ्यावं याचं शेत सगळं करून दुधी पेरून ठेवलं. काय घ्यावं याचं महाराज थोडं जारी कराय काय घ्यावं तुमचं महाराज बोलूचं बरोबर ते तर लोक करणार हे. आता हे तर सबसे काहीच नाही. आता कुठं खेड्याला गेलं तर वारी ते ठेसा लागून ते म्हणावे लांबाचे लांब पडलेले सगळं शेत सगळं. वारी दादा इकडे आहो काय महाराज दाढी करा हो लई कडकड करायला लई दिवस झाले. काय घ्यावं महाराज? काय नाही तुझे खेळायला दोन करायला दुधीचे घेऊन जा. खेळतील लोक बैल म्हणून बांधून नाही खेळतील तुझे लेकर, पण एवढी कर की आता थोडं हजामत म्हणजे वारकरी माणूस आहे जाऊ द्या म्हणजे. बसला खाली त्याची हजामत केली. 2 दुधी बघ एवढे लांबाचे लांब असले त्याच्या हातात दिलं नेऊन घेतला खांद्यावर त्याला जड होणार ती. एकच बक्क झालं काय का होईना पोराला खेळायला म्हणलं एक टाकून दिलं रस्त्यातच. आला घरी त्या पोराला एक सुतळी बांधून दिलं. बघ रे तुला बैल आणला म्हणलं. ते लेकरून बैल म्हणून खेळायला ह्या पायरीहून त्या पायरीवर आपीट, त्या पायरीहून ह्या पायरीवर आपीट, आपटीचा मध्ये ते झालं भद. आणि त्याच्यातून काय निघून आले? वंब्या निघाले वंब्या. पोरग म्हणलं बाबा अहो याच्यातून कधी निघून आले बघा, हे काय बघा. आदली बर वंब्या एका दुधग्यात निघाली. आता जेवारी किती ते गहू किती झाले असेल तुमचं तुम्ही मोठ घ्या. मला सांगायचं काय कोण पेरलं ते? लागे नारायणा पेरणे ते. म्हणून भक्ताच्या घरी कार्य करण्याकरता भगवंत काय करतो? न सांगता करी सर्व काम करी न सांगता. आठवणार आहे हृदय संपुष्टी. 7वीला असताना हृदयात राहतो आणि सगुण भक्ती करण्याकरता पुढे उभा टाकलेला असतो. भक्तानं मागते काय हे त्याच्या तोंडाकडे बघत असतो बरं का. मागण्याची वास पाहे मुखाकडे. भगवान श्रीकृष्ण अर्जुन सहज कामिक वनामध्ये गेलेले होते. झुळझुळ पाणी होऊ लागलेलं आहे. माझं रमणीय ठिकाण आहे आणि त्या रमणीय ठिकाणामध्ये अर्जुनाला वाटलं या ठिकाणी सुभद्रा राहिली असली तर फार विशेष आनंद झाला असता. कुठून आली की सुभद्रा तिथंच सुभद्रा मागण्याची वाट काय उशीर. रमणीय ठिकाणाच्या प्रकारचं खेळत 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 बरं का भगवंतानी त्याची काय झाला सुभद्रा झाला. सुभद्रा खेळत खेळत तिची अंगठी काढून घेतला. अंगठी काढून घेतले आणि घरी गेल्यानंतर विचारायला सुरुवात केली तुझी अंगठी कुठे आहे? हो अंगठी कुठे आहे? अंगठी हातात होती. हातात कुठल्या अंगठी? सुभद्राला सांगितलं तू घेतली चूर की माझ्या तो घेतली नाहीस तू. ही सुभद्रा होती का? मागण्याची वाच पाहे मुखाकडे चिंतन केल्याबरोबर रोकडा होते महाराज त्या ठिकाणी मनोरथच पूर्ण होते. म्हणून तुकोबारा म्हणतात अशा भक्तांचे कार्य करतो. पण भक्ताकडून बघा भक्त हे देवाला काही मागत नाही. भक्ताचे कार्य करतो खरं पण का मागत नाहीत? जीव भाव समर्पण केलेले असतात त्या देवाला. आम्हाला दुसरं काही नको देवा, आम्हाला फक्त तुझी सेवा पाहिजे आहे. जानवाहीन गा देवराया बहु आवडशी जीवा, आम्हाला दुसरं काही नाही. म्हणून कुवार शेवटमध्ये सांगतात तुका म्हणे जीव भाव देवा पायी. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. तुका म्हणे जीव
भावदेवा पायी Kumar
आमच्या फळावर माळ घेतल्यानंतर काढायची नाही, पण कारणानिमित्त काढावं लागलं मला. माझं डोळा ऑपरेशन झालेलं आहे आणि काल जे परवा दिवशी डोळ्यात जे लाली उतरली, भयंकर तकलीफ होती. आज काल दवाखान्याला गेलो होतो. डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला गळ्यामध्ये हार किरण घालतात का कोणी? बक्कळ बोल. हाराला काय रोजच हार आहे आमच्या गळ्यामध्ये. हे फुलाचे इन्फेक्शन झालेलं आहे. थोडं फुलं कमी आता वापरू नका. थोडं म्हणजे डोळा त्रास दिलेला आहे म्हणून मला आज हार काढून बाजूला ठेवावं लागलं, कारण तकलीफ आहे ना. मागचे बघून काढलं होतं, काय करावं? काढायचं नसतं, काढायचं नाही. एक हार घातलं की दुसरं बी घालायचं नाही. हे एक कायदा आमचा. एक हार घातलं ना पुन्हा दुसरं एक आणून घालायचं, ते नाही, एकच घालायचं. असा नियम आमच्या फळावरला. म्हणून आज हार काढण्यात आला. आता थोडक्यामध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे. भक्ताच्या समागमामध्ये देव राहतो आणि कार्य करतो. काय कार्य करतो? म्हणजे न सांगताना कामं करतो. कोणते कामं करतो? एका महात्म्यांचे चरित्र आहेत, तेवढे चरित्र तुमच्या पुढे ठेवतो आणि सेवा सांगतो. चोखोबार आहे एक चरित्र, ऐकून तुम्ही. महान भक्त होते. रात्रंदिवस चिंतन करायचे, भगवंताचं भजन करायचे. व्यवहाराचं काही त्याच्याकडे देणं घेणं काही नव्हतं. प्रकार एकदा असं झाला, चोखोबाराची पत्नी गरोदर झाली आणि पत्नीनं सांगितलं, महाराज आता चोखोबाची कांता अशी ती गर्भीण झाली. 30 पूर्ण 9 मास 9 महिने पूर्ण झाले. करोन विनंती पतीशी बोलत असावे साहित्य घरामध्ये. काही सामान आणून ठेवा. गहू, ज्वारी, तेल, साखर, जे जे काही आपल्याला आवश्यक जी वस्तू आहेत ते सगळी वस्तू तुम्ही आणून घरी ठेवा, असं पत्नीनं सांगितल्याबरोबर चोखोबाराला वाईट वाटलं. भारत एक कोण भानगड करीत नसा कशा पद्धती. करून विनंती पतीशी बोलत असावे साहित्य घराबाजी आहे. कोण्या चोखा करीत विचार, कोणी ऐसा घोर वागवावा. असं कोण खटखट बसा म्हणले. काय का होणार, काय का राहिला म्हणले. नपुसता गेला बहिणीच्या गावा. नपुसता गेला बहिणीच्या पत्नीला काही विचारलं नाही, काही तिला सांगितलं नाही. तिला सांगण्यात नपुसता गेला बहिणीच्या गावा. आनंदे की शेवाळवीत. भगवंताचं चिंतन करीत गेले. 2 प्रहर झाले ती भोजना. कांता विचारणा करीतशी. शोध करीताना संध्याकाळ झाला. पती माझा गेला कोणीकडे. देवा, विरक्त असलेले महात्मे विनाकारण मी त्यांना काम सांगितले. अहो पांडुरंगा, त्याशी अनाथ आता नाही सांगे मी वार्ता संसाराची. आजपासून त्यांना संसाराच्या गोष्टी सांगत नाही. पण कुठे गेले असतील काय नाही, एक बार माझ्या नवऱ्याला घरी घेऊ द्या बरं. अशा प्रकारे देव भक्ताचं कार्य करतो, पण कोणतं करतो कोणतं करू नये. पेरणी केलं हे हिशोबा बरोबर झालं. बाळंतपण करावं. हा, बाळंतपण करणे बाईचं काम आहे का पुरुषाचं? बाईचं काम आहे. पण चोखोबाराच्या पत्नीचं बाळंतपण स्वतः पांडुरंग गेली त्या ठिकाणी जाऊन. त्यांनी बहिणीच्या घराला गेली निघून. झाली तेव्हा श्रमी प्रसूती वेळ आली. पिठाई धावली त्याची वेळा.
ताबडतोब देव आले. कसे आले? चोखोबाराच्या बहिणीचं रूप धारण करून आले. पहिली उघडा द्वार हाका मारे वैद्य उडादार हाका वैद्य उडादार हाका चोखोबाची बहीण धाराच्या रंगला चोखोबाची बहीण धाराच्या रंगला चोखोबाची बहीण धाराच्या रंगला चोखोबाची बहीण धाराच्या रंगला वैद्य उडादार हाका मारे वैद्य उडादार हाका मारे चोखोबाची बहीण झाला शारंगावर. वहिनी वहिनी दार काढा, वहिनी मी आले, दार काढा. वहिनी उघडा दार हाकावारी. चोखोबाराची पत्नी दार काढली. पाहती तर काय बाई येणार बडे बाई तुम्हा दिवाळी राहिली. पती माझा गेला पलीकडे. बरं झालं तुम्ही आलोत, वेळेवर आलोत बरं का. म्हणून तिचं कौतुक करायला सुरुवात केली. त्यावेळेस ते बहीण होऊन आलेली बाई काय म्हणते त्यांनी चोखोबाराच्या पत्नीला, अगं तुम्ही आजकालच्या बायाच कसल्या, कुणाला काम सांगावं कुणाला सांगू नये. दादा माझा असे पांडुरंग भक्त सदा त्याची चित्त देवावरी. पांडुरंगाची भक्ती करणाऱ्या माणसाला कुठं घरचे प्रपंचाची गोष्टी सांगतात का ग? ते कधी सांगायचे नाही. दादा माझा असे पांडुरंग भक्त सदाच्या चित्ते ते देवावरी. मान्य करी वहिनी त्याचे उद्यान आणि तेनेची कल्याण असे तुमचे. तिचं ऐकत जा. तुमचं कल्याण व्हायचं असेल तर त्याचं ऐका. झाली तेव्हा श्रमी प्रसूती वेळ आली. विटाई धावली तिची वेळा. आणि त्यावेळेस सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका. केली तुला सूचना आला माझ्या घरात त्याने केली त्वरा मज लागली. तू माझ्या भावाला सांगितलीस म्हणून त्यानं माझ्या घरी आला आणि सगळं सामान मी घेऊन आले. तू काही काळजी करू नकोस. आता काय कमी होतं काय त्याच्यापाशी? कमी होतं का काही? सर्वही साहित्य दिले म्हणे. आता नका करू चिंता वहिनी काही. काही चिंता करू नका. काय कमी पण होतं काय तिथं काही? तू नामदेव महाराज म्हणतात सर्व ही साहित्य होते तिथं पाशी. साहित्य होते सर्व हे साहित्य होते सर्व ही साहित्य होते सर्व हे साहित्य रिद्धी सिद्धीचा मालक असलेला तो परमात्मा आहे. पहिले काही काळजी करू नका. आता सगळं काही मी आणलेलं आहे. सर्व ही साहित्य होते तिच्यापाशी. रिद्धी सिद्धी दाशी तयाच्या झाली तेव्हा सर्व पुत्र झाला. तिला आनंद वाटला. पांडुरंगा मुलगा झाल्याबरोबर देवाला आनंद वाटला. आनंद वाटून काय करू लागला? वाटिली शर्करा सर्वही वाटेने शर्करा सर्वया तिथे वाटेने शर्करा सर्वया तिथे वाटेने शर्करा सर्वया म्हणे माझ्या चोखोबाची पुत्र झाला वाटेने शर्करा सर्वया तिथे वाटेने शर्करा वाटेने शर्करा सर्वया तिथे वाटेने शर्करा माझ्या चोखोबाची पुत्र झाला चोखोबाची पुत्र झाला चोखोबाची पुत्र झाला. घ्या साखर. आणि बाई कोण आहे ना म्हणजे वजळ्याच्या वजळ्याजवळ साखर ठेवलेली काय बहीण? अरे चोखोबाची बहीण. का श्रीमंत आहे बहीण ते? गाड्याच्या गाड्या साखर गावामध्ये कशाची साखर? माझ्या चोखोबाशी पुत्र झाला. माझ्या भावाला मुलगा झाला. माझ्या भावाला मुलगा झाला. लावून उठणे नांदिले तिला. श्रम तिचा गेला सर्वांगाचा. बर का? पाचवी ही केली तिने आनंदाने. घातले भोजन याती लागी.
13व्या दिवशी बाळती पाळणा घाली तशी राणा वैकुंठीचा बोलो निश्वासनी पाळणा घातले नाव त्या ठेविले कर्मवेळा त्याचं नाव कर्मवेळा ठेवला भगवंताच्या हातानं नाव त्याचं कर्मवेळा आता किती दिवस झाले म्हणजे 1 महिना झाला बहिणीच्या घरी आनंदानं होते त्यावेळी चोखोबारला आठवण आली पंढरपूरची संसाराच्या भीतीने मी निघून आलो इकडे 1 महिना झाला देवाचं दर्शन नाही पांडुरंगाचं प्रदक्षिणा नाही चंद्रभागेचे स्नान नाही एवढा अभागी माणूस आहे मी बाई आता सांगून पाठवी आपल्या हाती बाई आता माझ्या घरला जातो म्हणून तिथून निघाल्या तिथून ह्यानं निघालं की ह्यानं निघाली वहिनी आता बरेच दिवस झाले माझा बी नवरा खतरनाक आहे घरला येऊन जाणार नाही 1 महिना झाला तुझ्या घरी मी बाळांपण घरीच बसले आता जाते वहिनी आता आपल्या गावाला रागे भरतील मला धनी माझे आता जाते बाई थोडं थांबा येऊ द्या घरधनी करतील बोलवण काय मी उत्तीर्ण होऊ आता काय काय आठवू तुमचे उपकार न पुढे विसर्जन मोजनी काय आठवण करावं तुमची आता बरोबर टाइमला तुम्ही बाळणपणाच्या टाइमला आलो सर्व काही तुम्ही केलो आता किती उपकार झाला तुमचा काय आठवण करू तुमची आता मी मालक येऊ द्या बोलवण करतील थोडं थांबा नाही मिळल्या त्या पाळले वेळ झाले आता राहत नाही बरं का आता तुम्ही आता येईल चोकोबार आहे घरला येते आता म्हणजे आता लगेच माझा भाऊ घरी येईल आता त्याची काही काळजी करू नकोस म्हणले बरं का त्यावेळेस चोकोबाराच्या पत्नीने सांगितलं बाई थोडं आता बोलवण नाही तर नाही थांबा बाई आता शिविते मी चोळी थांबा थोडं चोळीचं शिवते थांबा न लगे वनमाळी बोलत असे उसोडी सर्वासी सगळ्याला विचारलं काही महिनाभर होता किती त्या महारोड्यातली सगळ्याची काय काय येतो बरं का मी येतो आमच्या चोखावाला थोडं कर्म मिळाला सांभाळा बरं का चोखावा येतो माझा भाऊ येते पुस्तक सांभाळा बरं का सगळं पुसवणी सर्वासी गेला तो सावळा आला चौका मेळा घरा लागी लगेच चोकोबारे घरी आले घरी आल्याबरोबर पत्नीला एवढा आनंद झाला आणि तिने काय केली बर का बघ चोकोबाराच्या पायावर नतमस्तक झाली लांब पडली येऊन या कांता वंदीत चरण दिले उचलून बाळ हाती नमस्कार केली पाया पडली आणि लेकरू हातामध्ये दिली आणि काय म्हणायला सुरुवात केली बाई आता गेल्या भेटल्या वाटीशीर खंती या दिवशी वाटी घ्यायची बाई आताच गेल्या महिनाभर होत्या इथं बाळांपर्यंत कोण बाई म्हणले त्याला कोण बाई बाईच्या घरी तर मी होतो म्हणले महिनाभर कोण बाई त्यावेळेस चोखोबाराच्या अंतःकरणामध्ये महाराज अश्रू आले डोळ्याला अश्रू आले दोघी तेव्हा आनंदाने भेटले आलेशे रुदन चोखात आणते सगळं दोघही नवरा बायकोच्या डोळ्याला पाणी आलं आणि काय म्हणायला लागली चोखोबार येडी अशी काय बाई नाही काही नाही कैची बाई येथे आले तुझे
तेथे आले पांडुरंग. धन्य तुझे भाग्य भेटी झाली. भाग्यवान आहेस तू, भाग्यवान आहेस. स्वतः पांडुरंग परमात्मा येऊन तुझं बाळणपण केलं. भक्ताशी संकट पडवलेली देव घाली तसे धाव त्यांच्या काजा. म्हणून भक्त समागमे सर्व भावे हरी. सर्व काम करी न सांगता साठवला आहे हृदय संपुटी. बाहेर दाकुटी मूर्ती उभा मागण्याची वास पाहे मुखाकडे. चिंतेला रोकडे मनोरथ तुका म्हणे जीव भाव देवा पायी. ठेवून ते काय न मागते साठविला राहे हृदय संपुष्टी. बाहेर दाकुटी मूर्ती उभा ज्ञानेश्वर. Yeah.
लोकांमध्ये जीव भाव देवा बाई ठेवली बाई नवागती